कोथिंबीर थोडीशी, लसणाच्या पाकळ्या सोलून घेणे आणि त्याच्यानंतर थोडीशी अद्रक, अर्धी ते पाव ते थोडे अद्रक आणि 2 टमाटे आणि त्यानंतर आपल्याला 2 कांदे, या सर्वाला काय करायचं बारीक करून घेणे. बारीक करून या सर्व कांदे आणि टमाटे बारीक करून त्याला तेलामध्ये भाजून घेणे. भाजून घेतल्यानंतर त्याला मिक्सरच्या डब्यामध्ये त्याला काय करायचं बारीक करून घेणे आणि बारीक केल्यानंतर अशी त्याची पेस्ट तयार होते. ही पेस्ट आपण त्यामध्ये तयार केलेली ही नंतर आपण टाकायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला थोडासा तेजपत्ता घ्यायचे, त्याच्यानंतर थोडीशी दालचिनी घ्यायची, 4 ते 5 लवंगा घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला लवंगा विलायची अशा स्वरूपाची आपल्याला बनवायची आहे. त्यानंतर 4 ते 5 मिरच्या आपल्याला वापरायच्या आहेत, हिरव्या मिरच्या वापरायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला खसखस हे 50 ग्राम घ्यायचे आणि 50 ग्राम खसखस अगोदर घ्यायची, त्याला भाजून घ्यायची आणि भाजून घेऊन नंतर त्याला आपल्या मिक्सरच्या डब्यामध्ये त्याला बारीक करून घ्यायचे. 50 ग्राम ते 100 ग्रॅम खोबर घ्यायचे, त्याला बारीक करायचे. बारीक करून त्याचं काय करायचं त्याला भाजून घ्यायचे. भाजून घेऊन अशा स्वरूपाची त्याची पेस्ट तयार होते. ही पेस्ट नंतर आपल्याला गरजेनुसार 2 ते 3 चमच आपण वापरायचे. मटण बनवत असताना आपल्याला चांगल्या प्रकारे याला थोडंसं तेल आणि 1 चमच तेल ते 2 चमच तेल आणि त्याच्यामध्ये थोडं पेस्ट, अद्रक लसूणाचा पेस्ट अशा स्वरूपाचं याला काय करायचं सर्वप्रथम उकळून घेणे आणि उकळल्यानंतर आपण ती पुढची प्रक्रिया शेंगदाणा तेल, करडी तेल, कोणताही तेल पेस्ट, कोथिंबीरचा पेस्ट यामध्ये टाकायचा. नंतर तेजपत्ता आत टाकणे, त्यानंतर दालचिनीचे तुकडे करून, दालचिनीनंतर हिरव्या मिरच्याचे करून आपण आत टाकायचे आहेत आणि त्यानंतर आपण 4-5 घेतलेल्या लवंगा त्या तेलामध्ये टाकायचे आहेत आणि दालचिनी झाल्यानंतर लवंगा टाकल्यानंतर आपल्याला विलायची टाकायची आहे आणि हे पेस्ट थोडं गरम तेलामध्ये आपल्याला तळू द्यायचे आहे. तेलामध्ये कांद्याचा आणि टमाट्याचा केलेला पेस्ट तळून घ्यायचा आहे. खोबर पेस्ट टाकणे. खोबर पेस्ट टाकल्यानंतर ती पूर्णपणे मिक्स करून घेणे. पेस्ट केलेला आहे तो टाकणे आणि चांगल्या प्रकारे तेलामध्ये आपण घरी बनवलेला गरम मसाला, मटन मसाला, गरम मसाला हा बनवून घ्यायचा आणि केलेला पेस्ट तेलामध्ये टाकायचा. त्याच्यानंतर जी लागणारी आपल्याला मिरची आणि गरजेनुसार आपल्याला मीठ यामध्ये मिक्स करायचं आहे आणि मिक्स करून पूर्ण जरा भाजू द्यायचे. चांगल्या पद्धतीने मिसळल्यानंतर तो थांबवायचा आहे आणि नंतर हा पूर्ण पेस्ट, कांद्याचा पेस्ट, टमाट्याचा पेस्ट, मसाला, गरम मसाला, लवंगा, विलायची या सगळ्या बाबी आपण तेलामध्ये चांगल्या प्रकारे काय केलेलं आहोत भाजून घेतलेला आहोत किंवा मिक्स केलेला आहोत. त्याच्यानंतर आपला शेवटचा जो आयटम राहिलेला आहे तो उकळून घेतलेला मटण आपल्याला काय करायचे केलेल्या पेस्टमध्ये याला आता टाकायचं आहे. आपल्याला उकळून घेतलेला जो फ्राय आहे तो फ्राय आपण केलेल्या सर्व मटेरियलमध्ये त्याला मिक्स करायचं आहे. एकजीव केल्यानंतर पूर्ण हलवून आपल्याला आवश्यकतेनुसार त्यामध्ये पाणी मिक्स करायचं. त्यातील झणझणीत काळा रस्सा, मटण रस्सा म्हणतो आपण त्याला, हा अशा पद्धतीनं तयार झालेला आहे आणि हा मराठवाड्यामध्ये जास्तीत जास्त तिखट झणझणीत अशा स्वरूपाचं ते काय करतात खातात आणि म्हणून आपण हे आज आपल्या घरी अशा स्वरूपाचं झणझणीत शिजल्यानंतर
आणि गॅस बंद केल्यानंतर त्याच्यावर अशा छान स्वरूपामध्ये काय करायचे, कोथिंबीर टाकून द्यायची आहे. कोथिंबीर टाकल्यानंतर हा रस्सा चांगल्या पद्धतीनं टेस्ट अशा स्वरूपाचा चवदार मराठवाड्यातील मटण अशा स्वरूपाचा आपल्याला खायला आनंद घेण्याचा एक सुट्ट्याचा आनंद घेण्याचा चांगल्या पद्धतीनं आपल्याला मिळू शकतो. अशा स्वरूपाचा हा मटण मसाला